श्री गणेशाय नमः। प्रथम गणेशाला वंदन करते, जी बुद्धीची देवता आहे। शारदा मातेला वंदन करते, जी वाणीची देवता आहे। माझ्या गुरूंचं स्मरण करते, माझ्या मातापित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व श्रोते मंडळी ज्यांच्या हृदयस्थ भगवंताचा आश्रय आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी आता बोलायला सुरुवात करते। जवळजवळ 15 दिवसाची गॅप आपली झालेली आहे, 2 रविवार। कोणाच्या किती लक्षात आहे मला काही माहिती नाही आहे, पण आपण गीता ग्रंथ अभ्यासाला घेतलेला आहे। पहिला अध्याय झाला, दुसरा अध्याय झाला, तिसऱ्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने झालेली आहे। कर्म श्रेष्ठ का ज्ञान श्रेष्ठ असं अर्जुन विचारतोय। मग त्याचं उत्तर भगवंतांनी द्यायला सुरुवात केलेली आहे। मग तेव्हा त्यांनी भगवंतांनी सांख्ययोग सांगितला, नंतर कर्मयोग सांगितला आणि दोन्हीही तेवढेच श्रेष्ठ आहेत म्हणून सांगितलेलं आहे। ज्ञानही तेवढंच श्रेष्ठ आहे आणि कर्मही तेवढंच श्रेष्ठ आहे। पण आपण सगळे कर्म करणारे आहोत, आपण एक क्षणभरही कर्माशिवाय राहू शकत नाही। त्यामुळे आपल्याला कर्मयोगातूनच भगवंताची प्राप्ती होईल असं भगवंतांनी या कर्मयोगामध्ये ठासून सांगितलेलं आहे। तसा तर ज्ञानयोग महत्त्वाचा आहे, कर्मयोग महत्त्वाचा आहे, अष्टांग योग महत्त्वाचे आहेत। म्हणजे गीतेमध्ये सांगितलेला प्रत्येक योग तेवढाच महत्त्वाचा आहे। परंतु भगवंतांनी या ठिकाणी कर्मयोगाला, कर्माला जास्त महत्त्व दिलेलं आहे। 3, 4, 5 अशा 3 अध्यायातून कर्मयोगाला या ठिकाणी विशेष करून महत्त्व दिलेलं आहे। आपण जर गीता रहस्य वाचलं लोकमान्य टिळकांचं, तर त्याच्यामध्ये सुद्धा लोकमान्य टिळकांनी कर्मावर जास्त भर दिलेला आहे की कर्मयोग किती महत्त्वाचा आहे। मग कर्म कुठलंही हलकं नसतं किंवा श्रेष्ठ नसतं। कुठलंही कर्म असो ते आपण आपल्या वाटेला आलेलं कर्म उत्तम प्रकारे करणं आणि ते भगवंताला अर्पण करणं। कर्तृत्वाभिमान तेथे नको किंवा मी केलं असा अभिमान नको, त्या कर्माबद्दल आसक्ती नको। अशा पद्धतीने फलाशा टाकून केलेलं कर्म म्हणजे कर्मयोग असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे। मग आपण त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये सृष्टीचक्र बघितलं होतं, यज्ञचक्र बघितलं होतं की ब्रह्मदेवानी स्वधर्म निर्माण केलेला आहे। मनुष्याला जेव्हा निर्माण केलं ब्रह्मदेवानी, तेव्हा त्याच्याबरोबर त्याचा स्वधर्म निर्माण केलेला आहे। स्वधर्माची व्याख्या पण आपण खूप छान गीतेने सांगितलेली आहे की धर्म म्हणजे कुठलाही हिंदू मुस्लिम धर्म नाही, तर धर्म म्हणजे आपल्याला प्राप्त झालेलं कर्तव्य म्हणजे आपला धर्म असतो आणि तो उत्तम प्रकारे करणं हेच मनुष्याचं या जीवनाचं फलित आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। हे सगळं आपलं बघून झालं होतं आणि मग आपण अशा प्रकारे 20 श्लोक, मी काही कोणाला विचारणार नाही की विचारलं तर सांगतील का बरं की कितवा श्लोक आपला चालू होता म्हणून। जे मनापासून ऐकत असतील ते सांगू शकतील। तर आपला 20व्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो। 20वा श्लोक आपला झाला होता की कर्मणैव हि संसिद्धिम आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि। म्हणजे हे सगळं कर्माचं कौतुक भगवंतांनी या ठिकाणी या कर्मयोगामध्ये सांगितलेलं आहे। आणि कर्मणैव हि संसिद्धिम की आपल्या लोकसंग्रह म्हणजे काय इथपर्यंत आपण आलो होतो मागच्या वेळेस। आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण व्यवहारामध्ये ज्याला लोकसंग्रह म्हणतो तो लोकसंग्रह गीतेला अपेक्षित नाही आहे की आपल्या खूप लोकांशी आपली ओळख आहे, खूप लोक आपल्याला ओळखतात, आपल्याकडे येणं जाणं आहे त्यांचं, व्यावहारिक दृष्टीने असा आपला जनसंपर्क भरपूर आहे, त्याला आपण म्हणतो की आमचा उत्तम लोकसंग्रह आहे बरं का। तर त्याला या गीतेने लोकसंग्रह म्हटलेलं नाही आहे। तर गीता लोकसंग्रह कशाला म्हणते ते आपण या श्लोकामध्ये बघणार आहोत। याचा सरळ अर्थ असा आहे, कर्मणैव हि संसिद्धिम आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि। की जनकासारखे अनेक ज्ञानी पुरुष आसक्तीरहित कर्मद्वाराच परमसिद्धीला प्राप्त झाले की त्यांनी कर्मयोग केला आणि ते भगवंताला प्राप्त झाले। आणि यासाठी अर्जुनाला ते सांगतात, तू काय कर,
तूही लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील कर्म करण्यासच योग्य आहेस. म्हणजे अर्जुनाला सांगितलेलं आहे, अर्जुन युद्ध टाळत होता ना, की मी युद्ध करणार नाही, माझं कर्म मी टाकून देईल असं सांगत होता. त्याच्यासाठी भगवंतांनी त्याला सांगितलं आहे की तू लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून कर्म कर, की तू जर हा आदर्श लोकांसमोर ठेवला तर तुझ्या मागनं ज्या पिढ्या येणार आहेत त्या तुझाच आदर्श पुढे ठेवून अशी कामं करतील. म्हणून तुला हे करणं क्रमप्राप्त आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये. मग जनक कोण होते? तर जनक हे एकात्मज्ञानी होते. म्हणजे त्यांना जीव आणि शिव एक आहेत याची अनुभूती जनकाला प्राप्त झालेली होती. जनक हे महापुरुष होते मोठे, आणि त्यांनी हा कर्मयोगच अनुसरलेला होता. आणि त्यांना काही ज्ञान मिळवायचं राहिलेलं नव्हतं, परंतु तरीसुद्धा लोकसंग्रहमेवापी, लोकसंग्रहासाठी ते कर्तव्य कर्म करत होते. आणि मग हा लोकसंग्रह कशासाठी? की आपल्या व्यवहारामध्ये आपण काय करतो, आपला मान वाढावा, आपला अहंकाराला सुख मिळावं, की माझ्याकडे मला एवढे लोक ओळखतात, माझी एवढ्या लोकांशी ओळख आहे, असं म्हणून आपण लोकसंग्रह करतो. पण यांनी सांगितलं आहे की लोकसंग्रह एवढ्यासाठी करायचा असतो की जास्तीत जास्त लोक सन्मार्गाला लागले पाहिजेत. म्हणजे आपण काहीतरी कोणाला सांगतोय आणि त्याच्यानंतर म्हणजे संतांचा जो असतो लोकसंग्रह तो उत्तम लोकसंग्रह असतो, की संत जे आपल्याला सांगतात आणि त्याचं अनुसरण इतर सामान्य जन करतात त्याला लोकसंग्रह. म्हणजे संत हे वैयक्तिकरित्या कोणाला ओळखत नाही, पण बाकी बहुजन समाज त्यांना ओळखत असतो. त्यामुळे त्यांचा तो जो लोकसंग्रह आहे तो उत्तम लोकसंग्रह असतो. म्हणजे जनक इत्यादी सारखे थोर पुरुष समाजाचे नेतृत्व करत असतात आणि सामान्य जन अशा थोर पुरुषांनाच अनुसरत असतात. म्हणून त्यांनी सांगितलंय की अशा वेळी मला एखादा म्हणेल की मला ब्रह्म कळलेलं आहे, आता माझी समाधीपर्यंत अवस्था गेलेली आहे, आता मी वनात जातो आणि माझं एकांतात बसून भगवंताची आराधना करतो, परंतु त्याचा समाजाला काहीही उपयोग होणार नाही. म्हणून समाजासाठी जे कार्य करणं आहे ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे एकनाथ महाराजांना पण ह्या सगळ्या सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या आणि एकनाथ महाराजांकडे उत्तम वैराग्य पण होतं, परंतु त्यांना जनार्दन स्वामींनी त्यांच्या गुरूंनी असा आदेश दिला की तू वनामध्ये जाऊन ध्यानधारणा करत बस, म्हणून काही मी तुला हे ज्ञान दिलेलं नाही आहे, तर तू लोकांमध्ये जा, लोकांचा उद्धार कर, त्यांना सन्मार्गाला लावणं हे तुझं काम आहे. म्हणून त्यांनी लग्न केलेलं आहे, त्यांना मुलं बाळं झालेली आहेत, आपल्यासारखाच गृहस्थाश्रम त्यांनी आचरण केलेलं आहे आणि परत लोकांना ज्ञान दिलेलं आहे. बहुजन समाजामध्ये ते गेलेले आहेत. एकनाथ महाराजच्या मुलाला उचलून त्यांनी महारवाड्यात नेऊन ठेवलेलं आहे. अशा अनेक गोष्टी, गाढवाला पाणी पाजलेलं आहे. म्हणजे तो काळ तर अतिशय वेगळा काळ होता. तेव्हा स्पृश्य अस्पृश्य या गोष्टीला जास्त मान्यता होती, परंतु एकनाथ महाराजांना म्हणून क्रांतिदर्शी संत असं म्हणतात, की त्यांनी क्रांतिकारक पावलं उचललेली आहेत, की कोणी मला बोलेल, कोणी मला रागवेल, लोक नावं ठेवतील असा विचार त्यांनी अजिबात केलेला नाही आहे. तर जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, या न्यायाने एकनाथ महाराज वागलेले आहेत. म्हणजे जे मला कळलेलं आहे ना त्याचं आचरण मी केलं पाहिजे, की मला कळलेलं आहे ना आता प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे. मग त्यांना त्या झोपडपट्टीतल्या मुलामध्ये, त्या बाळामध्ये परमेश्वर दिसलेला आहे आणि त्यांनी त्याला उचलून पोटाशी धरलेलं आहे. म्हणजे असे आपले संत होते आणि हा त्यांचा उत्तम लोकसंग्रह, याला लोकसंग्रह म्हणतात. मग यासाठी त्यांनी खूप छान एक अश्वपती कैकेय राजाचं उदाहरण दिलेलं आहे, की आपली भारतीय संस्कृती एवढी उच्च आहेत की याच्यामध्ये अनेक आदर्श आहेत आणि म्हणूनच ग्रंथ वाचायचे असतात, म्हणूनच संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करायचा असतो, की ज्याच्यामुळे आपल्याला आपले आदर्श काय आहेत ते कळायला पाहिजे. तर यांनी कैकेय राजाचं, अश्वपती कैकेय राजा हा जो होता म्हणे हा आत्मज्ञानी होता आणि अनेक ऋषी जे होते त्यांना वैश्वानर आत्म्याचं ज्ञान पाहिजे होतं, म्हणून त्यांना ह्याचं नाव कळलं आणि ते म्हणाले की चला आपण ह्या राजाकडे जाऊया आणि त्याच्याकडनं हे ज्ञान घेऊया. म्हणून सगळे ऋषी लोक त्या अश्वपतीकडे गेले
आणि अश्वपतीकडे गेल्यानंतर अश्वपतींनी त्यांचा सन्मान केलेला आहे की ब्राह्मण माझ्याकडे आलेले आहेत, ब्रह्ममूर्ती आहेत, त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांना दक्षिणा दिलेली आहे. तर ह्या सगळ्या ऋषींनी ती दक्षिणा काही घेतली नाही. ते म्हणाले की नाही, आम्ही दक्षिणा घेणार नाही. तर अश्वपती राजा तेव्हा म्हणतो, त्याला काय वाटतं की आपल्यात काहीतरी वैगुण्य आहे. म्हणजे बघा की एवढा मोठा आत्मज्ञानी, पण त्याला आपल्या वैगुण्याची जाणीव, म्हणजे की माझ्यामध्ये ही नेहमी, आपण जेव्हा उच्च पदाला पोहोचतो एखादा मनुष्य, तो स्वतःला कधी असा सर्वगुण संपन्न समजत नाही. काहीतरी माझ्यामध्ये उणीव आहे असं काहीतरी त्याला वाटत असतं. आणि आपण म्हणतो ना, व्यवहारामध्ये वागणारे लोक कसे असतात की अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले, की एवढंच मला काही माहिती आहे आणि मी आत्मज्ञानी आहे, मला सगळं काही माहिती आहे, असा त्यांचा आव असतो. तर त्याच्या पूर्णपणे विरुद्ध हे लोक असतात की ह्याला असं वाटलं की अरे माझ्यामध्ये काय कमतरता आहे म्हणून हे ब्राह्मण माझी दक्षिणा स्वीकारत नाही आहेत. त्यामुळे तो त्यांना नमस्कार करतो, त्यांना नम्रपणे तो म्हणतो की माझ्या राज्यामध्ये एकही चोर नाही, एकही धनलोभी नाही, मद्यपी नाही, अग्निहोत्र करणारी किंवा अविद्वान, स्वैरी अशी एकही व्यक्ती माझ्या राज्यात सापडणार नाही तुम्हाला. आणि स्वैरीच माझ्या राज्यात नाही तर स्वैरिणी कुठून असणार? मग तुम्ही माझी दक्षिणा का स्वीकारत नाही? असा प्रश्न त्यांनी या सगळ्या ऋषीगणांना विचारलेला आहे. म्हणजे हे कशासाठी सांगितलं की किती आदर्श राज्य आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये होऊन गेलेले आहेत की आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही. असंच रामराज्य होतं ना, रामराज्य असंच होतं की तेव्हा कोणीही त्या राज्यामध्ये चोर सापडणार नाही, आदर्श राज्य होतं ते. तर तेव्हा ब्राह्मण सगळे त्याला सांगतात की अहो, आम्ही तुमच्याकडे आत्मज्ञान घ्यायला आलो आहे, त्यामुळे आम्ही तुमची दक्षिणा स्वीकारत नाही आहे. आणि मग तो त्यांना पाहिजे ते त्यांची इच्छा पूर्ण करतो, त्यांना उपदेश करतो. परंतु सांगण्याचा हेतू काय की त्या काळचा समाज आणि आजचा समाज याच्यामध्ये केवढं अंतर आहे की इथे ते लिहितात की आता म्हणे दारुडा कोण नाही हे शोधावं लागतं. बाहेर पडलं तर आपल्याला कसं चित्र दिसतं समाजामध्ये. आणि म्हणजे काही आता हे तरुण मुलं जे असतात कॉलेजमधले, एखादा जर त्याच्यामधला सात्विक असेल कोणी, तर इतर मुलं त्याला नावं ठेवतात की अरे तू सिगारेट ओढत नाही, असं कसं, तू मूर्खच आहेस तू, असं म्हणतात. तू दारू पित नाही, अरे काय बावळट आहे तू, कॅन्टीनला जात नाही, असं कसं करतो तू, हे तर सगळं करायलाच पाहिजे. म्हणजे असं आजकालची पिढी झालेली आहे, तरुण पिढी अशी झालेली आहे. आणि पूर्ण पुरुषार्थाच्या कल्पनाच बदलून गेलेल्या आहेत आणि इंद्रियांच्या आणि विषयांच्या पाठीमागे लागलेले आहेत लोक. जे तात्पुरतं जे सुख आहे ते मिळण्यासाठी ते लालचावलेले आहेत. म्हणजे आपल्या शिक्षण पद्धतीचा सुद्धा फार वाईट परिणाम ह्या लोकांवर होतोय. आणि कारण आदर्शच नाही ना, समाजापुढे आदर्श नाही आहे. जे आदर्श आहेत ते सगळे राजकारणी आणि ते सगळे जण असे लोक आहेत, हिरो हिरोईनचे आदर्श घेतात काही लोक. त्यामुळे मग ते कसं होतं, मुलांना चांगलं काय वाईट काय हे कळत नाही. म्हणजे आता मी जाते ना सध्या, म्हणजे मी नेहमी असं डोळस होऊन आपण जेव्हा हे वाचत असतो तेव्हा थोडंसं आपल्या दृष्टीपुढे जे येतं ते लक्षात येतं की सकाळी आम्ही जातो नामसाधनेला, सकाळी 6 वाजता, 5:45 वाजता घरातून बाहेर पडतो. तर 6 वाजता 2-3 दिवसापासून मला असं दृश्य दिसतं की एक तरुण मुलगी स्कूटरवर बसलेली आहे आणि सिगारेट ओढतीये सकाळी 6 वाजता, आणि तिच्याशी एक मुलगा गप्पा मारतोय. हे 2-3 दिवसापासून आम्ही बघतोय आणि आम्हाला बघून ते इतकं विचित्र वाटत होतं की मुलगी आणि त्यातून सिगारेट ओढते, आणि त्यातून सकाळची वेळ जेव्हा आपल्याला शुद्ध ऑक्सिजनची गरज असते आणि तो सगळा वातावरणात पसरलेला असतो, तो घेण्यासाठी आपण बाहेर पडत असतो. आणि हे चित्र आम्हाला आमच्या कॉलेज रोडवर बघायला मिळतं. म्हणजे यांनी लिहिलेलं हे किती खरं आहे हे मला जाणवलं आहे की काही म्हणे लोक, डॉक्टरसुद्धा, काही डॉक्टरही असे असतात की सोशल स्टेटस म्हणून वागत असतात आणि म्हणत असतात की मला आयुष्याचा आनंद भोगायचा आहे म्हणून मी सिगारेट ओढतोय. आता सिगारेट ओढण्यामध्ये कुठला आनंद आहे हे त्यांनाच कळायला पाहिजे. म्हणजे कुठल्या पातळीला जाऊन तमसामध्ये, भयानक अंधारामध्ये ही माणसे उभी आहेत की त्यांना प्रकाश कळलेलाच नाही आहे अजून, सात्विक जीवन म्हणजे काय कळलेलं नाही आहे. ते बघून अतिशय वाईट वाटतं आपल्याला
तर मग हे अश्वपती कैकेय राजा कसा होता आणि त्याच्या राज्यातली प्रजा कशी होती हे ऐकून अक्षरशः आपलं मन भरून येतं की किती सुंदर तेव्हाचं हे होतं. आणि हे सगळं म्हणजे त्यांनी सांगितलं की म्हणून आजचे जे लोकनेते आहेत, भ्रष्टाचारी आहेत, अधपती आहेत आणि ह्या सगळ्यांना बघून मग ते तसाच आदर्श डोळ्यापुढे ठेवला जातो तरुण पिढीचा. आणि म्हणून ग्रंथ वाचायचे, म्हणून हे वाङ्मय वाचायचं आणि ह्यांचा आदर्श आपण डोळ्यापुढे ठेवायला पाहिजे. मग ह्या जनकासारखे अजून कोण होते? युधिष्ठिर होते, भीष्म होते, नंतर अश्वपती आत्ताच आपण उदाहरण पाहिलं, भगीरथ. हे सगळे जे होते यांनी लोकसंग्रहासाठी कामं केलेली आहेत. त्यांना स्वतःला असं काहीही करायचं नव्हतं, परंतु जसं म्हणे रस्ता ओलांडण्यासाठी एखादा आंधळा माणूस असेल तर त्याला रस्ता ओलांडण्यासाठी म्हणून डोळस मनुष्य कशी मदत करतो, तसं हे जे ज्ञानी पुरुष असतात यांनी आचरण केलं म्हणजे मग इतर जे अज्ञानी असतात त्यांना आदर्श सापडतात, त्यांना तसं वागण्यासाठी म्हणून उत्तम मार्ग मिळतो. यालाच लोकसंग्रह म्हटलेलं आहे. याला म्हणतात लोकसंग्रह. ज्ञानेश्वरीमध्ये आहे ओव्या याच्यासाठी. मार्गी अंधा सरीसा पुढे देखणा ही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्मू तैसा आचरोनी. हा गायसे जरी न कीजे तरी अज्ञाना काय ओझे, तीही कवणे परी जाणीजे मार्गाते या. म्हणजे रस्त्याने आंधळ्याच्या बरोबर पुढे चालणारा जो डोळस आहे तो आंधळ्याला सांभाळून घेऊन जातो, त्याच्याबरोबर चालतो. त्याप्रमाणे अज्ञानी पुरुषाला ज्ञानी माणसाने आचरण करून दाखवले पाहिजे. नुसतं सांगून काही उपयोग नाही. आजकाल तीच परिस्थिती आपल्याला दिसते की जगामध्ये सांगणारे खूप आहेत, म्हणजे भक्तीचा धुमाकूळ माजलेला आहे म्हटलं तरी चालेल, पेव फुटलेलं आहे भक्तीला, खूप आहेत आणि सगळेजण सांगत असतात, परंतु त्यांच्या सांगण्याचा परिणाम समोरच्यावर होत नाही. याचं कारण त्यांचं स्वतःचं आचरण तसं नसतं. आणि संतांचा हाच फरक आहे की संत स्वतः आचरून दाखवायचे आणि मग लोकांना सांगायचे, आणि म्हणून त्यांच्या शब्दाला किंमत होती, त्यांचा शब्द लोक पाळत होते. तर असं या ठिकाणी दिसतं. म्हणून त्यांनी म्हटलंय की स्वधर्मनिष्ठ कर्म आचरल्यामुळे अशा प्रकारे हा माझा स्वधर्म आहे, माझ्या वाट्याला आलेलं कर्म उत्कृष्टपणे करणं हा माझा स्वधर्म आहे, यालाच लोकसंग्रह म्हटलेला आहे. आणि असं कर्म केल्यामुळे कसा लोकसंग्रह होतो तर पुढे भगवान श्रीकृष्ण 21व्या श्लोकात आपल्याला सांगतात, यद्यदाचरती श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. म्हणजे श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो अन्य पुरुषही त्याप्रमाणेच वागतात. तो पुरुष जे काही प्रमाण मानतो लोक देखील त्याला अनुसरून वर्तन करतात. यद्यदा चरती श्रेष्ठस, म्हणजे जसं श्रेष्ठ पुरुष वागतात तसंच समाज वागत असतो. मग आता या ठिकाणी ज्ञानोबांचं उदाहरण फार सुंदर त्यांनी दिलेलं आहे की ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आपल्याला माहिती असेल की ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कसा झालेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचं नाव होतं विठ्ठलपंत, आईचं नाव होतं रुक्मिणी. आणि विठ्ठलपंत आधीपासूनच कसे होते, अतिशय वैराग्यवान होते. त्यांना असं वाटायचं ज्ञानेश्वरी वाचावी, एकनाथी भागवत वाचावं, इतर ग्रंथ वाचावे, आणि त्यांना असं वाटायचं की संन्यास घ्यावा. त्या संन्यासाची दृढ इच्छा त्यांच्या मनामध्ये होते. आणि लग्न झालेलं होतं तरीसुद्धा ते आपल्या पत्नीला, आणि पत्नीला विचारल्याशिवाय संन्यास घ्यायचा नसतो, पत्नीची संमती असेल तरच संन्यास घेता येतो. तर ते सारखं आपल्या पत्नीला विचारायचे. मूलबाळ काही नव्हतं त्यांना सुरुवातीला, आणि मग पत्नीला सारखं विचारायचे की मी संन्यास घेऊ का, मी जाऊ का, मला काशीला जावं असं वाटतंय. आणि मग ती प्रत्येक वेळेस नाही म्हणायची. पण एकदा काहीतरी दुश्चित्त तिचं अंतःकरण असताना त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे आणि तिच्या तोंडातून हो असा उद्गार निघालेला, आणि तेवढा त्यांनी प्रमाण मानला आणि ते निघून गेले. आणि मग ते काशीला गेले आणि तिथे त्यांनी असत्य भाषण करून थोडंसं तो अपराध त्यांच्याकडून घडलेला आहे की माझं लग्न झालेलं नाही असं त्यांनी सांगितलं. आणि एक तिथे जे गुरु होते त्या गुरूंचा त्यांचे ते शिष्य झाले.
त्याचे शिष्य झाले आणि मग अतिशय उत्तम ते सेवा करत होते, वैराग्यवान तर होतेच. आणि मग तिथे राहिल्यानंतर त्यांना अतिशय उत्तम वर्तन होतं त्यांचं, त्यामुळे गुरूंचे आवडते झाले ते. मग एकदा त्यांचे गुरु त्यांच्यावर सगळा आश्रमाचा भार टाकला आणि ते तीर्थयात्रेला निघाले. आणि मग तीर्थयात्रेला जाता 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 ते आळंदीला आले. आणि आळंदीला आल्यानंतर इथे ही रुक्मिणी जी होती ती त्या सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालत होती, सिद्धेश्वराच्या मंदिरात जात होती. तिची ती उपासना चालू होती की आता पतीच निघून गेले म्हटल्यावर मी काय करणार, म्हणून ती अतिशय व्रतस्थ राहून ते सगळी उपासना ती करत होती. आणि तिला दिसले आणि तिने त्यांना महान स्वामी आलेले आहेत असं समजून नमस्कार केला. आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्य होती भव. तेव्हा ती किंचित हसली आणि म्हणाली की कसा काय तुमचा हा आशीर्वाद खरा होणार, माझे तर पती इथे नाही आहेत. मग तेव्हा त्यांनी पूर्णपणे तिची चौकशी केली की कोण आहेस मुली तू, का तू असं म्हणाली. मग तिने सगळं सांगितल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याकडे जो शिष्य राहतोय तोच बहुतेक हा असावा असं त्यांना वाटलं. आणि मग त्यांनी म्हणजे हे कसं भगवंताची लीला आहे की हे सगळं घडायचं होतं, त्यामुळे हे असं जुळून आलेलं आहे. कुठे काशी कुठे आळंदी, पण त्यांना इकडे यावंसं वाटलं. आणि मग ते विठ्ठल हे जे रुक्मिणी मातेचे जे वडील होते रुक्मिणीचे सिद्धोपंत, त्या सिद्धोपंतांना बरोबर घेतलेलं आहे, रुक्मिणीला बरोबर घेतलेलं आहे. आणि सगळेजण मिळून त्या काशीला आश्रमामध्ये गेलेले आहेत. आणि तिथे त्यांना भेटलेलं आहे विठ्ठलपंत. आणि विठ्ठलपंतांनी आपली चुकी ताबडतोब मान्य केली, नमस्कार केला, साष्टांग नमस्कार की हो माझ्याकडून हे असत्य भाषण घडलेलं आहे आणि मी संन्यासाची मला गोडी होती म्हणून मी हे सगळं केलेलं आहे. आणि तेव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांना आज्ञा दिली की आता तुम्ही गृहस्थाश्रमी व्हा आणि तुमच्या पोटी 4 अवतार जन्म घेणार आहेत, 4 विभूती जन्म घेणार आहेत. तेव्हा तुमची योजना त्यासाठी परमेश्वराने केलेली आहे, म्हणून तुम्ही आता परत जा. आणि म्हणजे असं उदाहरण आपल्या या इतिहासामध्ये एकमेव उदाहरण असं आहे की संन्यासाला मुलं झालेली आहेत. म्हणजे त्यांनी परत गृहस्थाश्रम, त्यांनी काही स्वतःला चांगलं वाटावं, स्वतःच्या इंद्रियांचे चोचले पुरवण्यासाठी म्हणून गृहस्थाश्रम स्वीकारलेला नाही आहे, तर त्यांना त्यांच्या गुरूंची आज्ञा झालेली आहे आणि ती आज्ञा मानण्यासाठी म्हणून त्यांनी तो गृहस्थाश्रम स्वीकारला. आणि मग नंतर ही मुलं झाली, ज्ञानोबा, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, हे सगळे भगवंताच्या विभूती आहेत. श्री ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तीर्भगवान हरहा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला, असे हे 4 म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि ही मायेचं रूप, प्रकृतीचं रूप म्हणून ही मुक्ताबाई आहे. तर हे सगळं चरित्र इथे ज्ञानोबांचं नाव आल्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. तर जेव्हा यांची मुंज करायची वेळ आली, आता पुढे आपल्याला माहिती आहे त्यांना अनेक छळ झाला, त्यांना खूप त्रास सहन करावा लागला, कारण की कुठल्याही शास्त्रात लिहिलेलं नव्हतं की संन्याशाच्या मुलांची मुंज होते, त्यांना समाजामध्ये घ्यायचं, हे कुठल्याही शास्त्रात लिहिलेलं नव्हतं. मग विठ्ठलपंतांनी, रुक्मिणी मातेनी देहार्पण केलेलं आहे, इंद्रायणीमध्ये प्रायश्चित्त घेतलेलं आहे. आता तरी आमच्या मुलांना तुम्ही समाजामध्ये घ्या, आम्ही देहदंडाची प्रायश्चित्त घेतो असं म्हणून त्यांनी देहार्पण केलेलं आहे. आणि मग हे मुलं सगळेजण पैठणला गेलेले आहेत आणि तिथे त्यांनी शुद्धीपत्र मिळावं म्हणून सगळीकडे फिरलेले आहेत. तर तेव्हा सुरुवातीला त्यांना शुद्धीपत्र मिळालं नाही, परंतु तेव्हा आपले हे निवृत्तीनाथ, मुक्ताई, सोपानदेव म्हणतात काय गरज आहे आपल्याला शुद्धीपत्राची आणि काय गरज आहे आपल्याला मुंजीची, काहीही गरज नाही, कारण ते आत्मज्ञानीच होते, त्यामुळे त्यांना काही अवतारी होते स्वतः. परंतु नाही, ज्ञानोबा माऊली म्हणाले की असा करून आपल्याला अजिबात चालणार नाही, म्हणून या संती अवश्य आचरावे, जना दाखवावे वर्तोनिया, कुळीचा कुळधर्म अवश्य पाळावा, सर्वथा न करावा अनाचार, प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, पावन अवस्था जरी झाली, ज्ञानदेव म्हणे ऐकाजी निवृत्ती, बोलिली पद्धती धर्मशास्त्री. की आपल्याला मुंजे ही केलीच पाहिजे, मुंजे केल्यानंतरच सगळ्या ह्याचा ज्ञान घेण्याचा अधिकार असतो. त्यामुळे समाजामध्ये जर आपण असं वागलो नाही तर मग आपलं पाहून लोकही तसे वागतील, त्यामुळे आपल्याला असं वागून चालणार नाही. हा ज्ञानोबांचा त्या ठिकाणी गुण घेण्यासारखा आहे.
की यद यदाचरती श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः. म्हणून सांगितलंय त्यांनी, मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकांप्रती. की जरी आपल्याला काही गरज नाही आहे, आपल्याला आत्मज्ञान मिळालेलं आहे, पण तरीसुद्धा लोकांना वळण लावण्यासाठी म्हणून, लोकांपुढे आदर्श ठेवण्यासाठी म्हणून आपल्याला ह्या काही गोष्टी केल्याच पाहिजे, असा ज्ञानेश्वर माऊलींचा आग्रह होता. म्हणजे जसे श्रेष्ठ पुरुष मार्ग आचरतात तसेच इतर जन त्यांना अनुसरत असतात. मग महाजन जिकडून जातील तसे बाकीचे लोक जात असतात. म्हणून महाजनांनी किती सावध असले पाहिजे हे ज्ञानोबांना सांगायचं होतं. म्हणून ते शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला गेले. म्हणजे संत खरे तर आत्मज्ञान घेऊनच आलेले असतात. संतांनी एकदम सिद्धावस्था जर प्रगट केली तर समाजामध्ये गोंधळ होईल. म्हणून मग ते आपली सिद्धावस्था लपवून ठेवतात आणि हळूहळू हळूहळू लोकांपुढे येतात. साधकावस्था ते टाकत नाही. लोक जसे आचरण करतात तसेच तेही आचरण करत असतात आणि मग त्यांचं आचरण पाहून लोक त्यांचा आदर्श घेऊन वाटचाल करत असतात. म्हणजे त्यांनी या ठिकाणी सांगितलंय की आगगाडी धावत असते, पण सगळ्या प्रवाशांना नव्हे तर दोघांना जागरूक राहावे लागते. आपण आगगाडीमध्ये अगदी निर्धास्तपणे बसलेलो असतो, परंतु तो जो गाडी चालवणारा चालक असतो किंवा गार्ड असतो, त्या दोघांना जागरूक राहावे लागते. ते जर झोपले तर मग काय होईल, गाडीला अपघात होऊ शकतो. म्हणून श्रेष्ठ जन जे आहेत त्यांना नित्य जागरूक असावे लागते. ते या ठिकाणी म्हणतात की सगळ्या गाडीमध्ये बसण्यासाठी बाके असतात, पण जिथे तो ड्रायव्हर असतो, जिथे तो चालक असतो, तिथे बाक नसतो. त्याला उभे राहूनच गाडी चालवावी लागते. म्हणजे त्याला जागरूक राहावं लागतं. आणि गार्डच्या डब्यातही बाक नसतो, एक स्टूल असते फक्त बसायला. म्हणजे त्याला झोपता येत नाही. अगदी वाटेल तितका प्रवास असो. त्याचे कारण असे आहे की हे दोघे जर झोपले तर अपघात झालाच म्हणून समजा. म्हणून श्रेष्ठ पुरुषांचं वागणं किती आदर्श पाहिजे. श्रेष्ठ जन जर झोपले तर समाज वाममार्गाला गेलाच म्हणून समजा. म्हणून श्रेष्ठांनी नित्य जागरूक असावे. यद यदाचरती श्रेष्ठस तत्तदेवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. लोकांचं वर्तन त्याप्रमाणे श्रेष्ठ पुरुषांप्रमाणे घडत असतं. म्हणून त्यांनी सांगितलंय की एखादा वैद्य असेल म्हणे, तर वैद्यांनी दिलेलं आपण औषध घ्यायचं असतं, परंतु वैद्य जसं आचरण करतो तसं करायचं नसतं. औषध फक्त आपण त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे घ्यायचं असतं. शुकाचार्यांनी सांगितलं ना की भगवान श्रीकृष्णांनी जेवढ्या लीला केल्या तेवढ्या आपल्याला शक्य नाही आहे, कारण श्रीकृष्ण लीलावतारी होते. म्हणजे याच्यामध्ये पण एक छान त्यांनी युक्ती सांगून दिलेली आहे की श्रीकृष्णाने वडवानळ गिळला किंवा गोवर्धन उचलला म्हणून आम्ही तसे करू शकतो का? आम्ही तसं करू शकत नाही. कारण की आम्ही फक्त काय करायचं, भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचं गायन करायचं. आणि अनुसरण कोणाचं करायचं? अनुसरण प्रभू रामचंद्रांचं करायचं. कारण प्रभू रामचंद्र हे आदर्श होते, आदर्श पती होते, आदर्श पुत्र होते, आदर्श बंधू होते, आदर्श शत्रूसुद्धा होते. त्यामुळे त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम होते. त्यांनी म्हणजे आपल्या संसारामध्ये ज्या ज्या अडचणी येतात त्या सगळे प्रसंग रामायणामध्ये आपल्याला भगवान रामचंद्र प्रभूंच्या चरित्रामध्ये दिसतात. आणि त्यावेळी ते कसे वागले होते त्याचं अनुसरण आपण केलं पाहिजे. म्हणून स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते असं त्यांनी सांगितलेलं आहे. श्रेष्ठ जन जे प्रमाण करतात त्यांना लोक नित्य अनुसरत असतात आणि म्हणून यांचा मार्ग हा शुद्धच असला पाहिजे. महाभारतामध्ये वनपर्व म्हणून आहे, तर त्या वनपर्वामध्ये एक गोष्ट येते अशी की यक्षांनी प्रश्न विचारलेले धर्मराजाला. तेव्हा यक्षांनी विचारलेलं आहे की उत्तम दिशा कोणती? तर त्यांनी उत्तर दिलंय संतोदिक, म्हणजे संत हीच उत्तम दिशा आहे. म्हणजे मार्ग दाखवणारे आपल्याला हे संत असतात. संत ज्या मार्गावरून चालतात त्या मार्गावरून आपण चाललं पाहिजे असं त्यांना सांगायचं आहे. यापुढे जाऊन लोकसंग्रहाची पुष्टी स्वतः भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच्या उदाहरणाने केलेली आहे. आता 22 ते 24 म्हणजे 22, 23, 24
ह्या 3 श्लोकांचा एकत्र गोषवारा आपण बघणार आहोत. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि यदि हन्न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः उत्सीदेयुरिमे लोकान् कुर्यां कर्म चेदहं संकरस्य च कर्तास्याम् उपहन्यामिमाः प्रजाः. म्हणजे ते सांगतात आहे अर्जुनाला, हे अर्जुना, मला तिन्ही लोकात काहीही कर्तव्य नाही. भगवान श्रीकृष्णाला अवतारी होते, स्वतः भगवान होते, परब्रह्माचा अवतार होते, काहीही कर्तव्य मला या तिन्ही लोकात नाही आहे. तरीसुद्धा आणि मला कुठली वस्तू मिळवायची पण नाही आहे, अप्राप्त असं मला काहीच नाही आहे, तरी देखील मी कर्मातच वर्तत आहे. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन. आणि जर मी सावधानपणे कदाचित कर्मामध्ये वर्तणार नाही तर हे अर्जुना, सर्व प्रकारे लोक माझ्या वागण्याचे अनुकरण करतील. जर का मी कर्म न करीन तर हे सर्व लोक भ्रष्ट होतील आणि मी वर्णसंकर करणारा होईन. तसाच या सर्व प्रजेचा मी घात करणारा बनेन. म्हणजे सुरुवातीला जे अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न आलेला होता की मी जर युद्ध केलं तर वर्णसंकर होईल, पण या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण त्याला उत्तर देतात की अरे, कर्म केलं तर वर्णसंकर होणार नाही, तर कर्म न केलं तर वर्णसंकर होईल. म्हणून कर्म करणं किती महत्त्वाचं आहे. या कर्मयोगाचं महत्त्व